1972च्या म्युनिक ऑलिम्पिकमधील तो काळा दिवस. जगानं खेळाचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं, पण रक्ताच्या लाटांनी जर्मनीची भूमी लाल झाली. ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेनं इस्रायली खेळाडूंचं अपहरण केलं आणि अखेर 11 निष्पाप खेळाडूंची निर्घृण हत्या केली. या घटनेनं संपूर्ण जग हादरलं, पण इस्रायलच्या मनात न्यायापेक्षाही तीव्र अशी शोधाची आग पेटली होती. तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर यांनी एकच आदेश दिला: ज्यांनी आमच्या रक्ताचा थेंब सांडलाय त्यांना जगाच्या पाठीवर कुठेही जागा उरता कामा नये. येथूनच सुरू झाली इतिहासातील सगळ्यात थरारक, गुप्त आणि तितकीच वादग्रस्त मोहीम, ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड. आज आपण याच ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड बद्दल बघणार आहोत. हे मिशन नेमकं काय होतं, ते कसं पार पडलं, इस्रायलनं पॅलेस्टिनला कसं उत्तर दिलं, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड. 5 सप्टेंबर 1972ला म्युनिक ऑलिम्पिकमध्ये रक्ताचे पाट वाहिले होते. ब्लॅक सप्टेंबर या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेनं इस्रायली खेळाडूंना ओलीस धरून त्यांची निर्घृण हत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण जग स्तब्ध होतं, पण इस्रायलच्या मनात शांतता नव्हती, तर एक धगधगती आग होती. तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर यांनी जेव्हा कॅबिनेटची गुप्त बैठक बोलावली आणि त्यांनी मोसादच्या प्रमुखांना स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांना शोधून काढा आणि त्यांचा अंत करा, तेव्हा सुरू झाली ऑपरेशन रॅथ ऑफ गॉड. ही मोहीम म्हणजे केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर तो एक भयानक सूड होता. मोसादनं यासाठी सिझरिया या विशेष विभागातील कडक प्रशिक्षित एजंट्सची एक गुप्त टीम तयार केली. या टीमचं वैशिष्ट्य असं होतं की कागदोपत्री त्यांचा इस्रायल सरकारशी कोणताही संबंध नसेल. जर ते पकडले गेले तर इस्रायल त्यांना ओळखणार नाही, अशी ही डेथ स्क्वॉड होती. या मोहिमेचा हेतू म्युनिक हत्याकांडाचा कट रचणाऱ्या 11 महत्वाच्या व्यक्तींना जगाच्या पाठीवर कोठेही शोधून त्यांचा खात्मा करणं हा होता. हे केवळ बदला घेण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर भविष्यात इस्रायलवर वाकडी नजर टाकणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण करणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. मोहिमेची पहिली ठिणगी पडली रोममध्ये. वाईल झ्वेटर हा पॅलेस्टिनी प्रतिनिधी आणि लेखक मोसादच्या हिट लिस्टवरती पहिला होता. एका रात्री तो आपल्या अपार्टमेंटमध्ये जात असताना अंधारातून 2 सावल्या बाहेर आल्या. कोणतीही चेतावणी नाही, कोणताही संवाद नाही. झ्वेटरच्या अंगावर गोळ्यांचा वर्षाव केला आणि तिथेच त्याला ठार मारलं. या पहिल्या हत्येनं जगाला आणि विशेषतः दहशतवादी संघटनांना एक स्पष्ट संदेश दिला: शिकार सुरू झाली. यानंतरचा टप्पा होता पॅरिस. त्यावेळेस फ्रान्समधील PLO प्रतिनिधी म्हणून महमूद हमशारी हे होते. इस्रायलला वाटत होतं की तो फ्रान्समधील ब्लॅक सप्टेंबरचा नेता आहे. इटालियन पत्रकार म्हणून भासवणाऱ्या एजंटचा वापर करून सुरुवातीला मोसादनं त्याला पॅरिसमधील त्याच्या अपार्टमेंटमधून त्याच्या डेस्क टेलिफोन खाली बॉम्ब बसवण्यासाठी आमिष दाखवलं. त्यानंतर 8 डिसेंबर 1972 रोजी पत्रकार म्हणून भासवणाऱ्या एजंटनं हमशारीच्या अपार्टमेंटला फोन केला आणि विचारलं की तो हमशारीशी बोलत आहे का. हमशारीनं स्वतःची ओळख पटवल्यानंतर एजंटनं इतर सहकाऱ्यांना सिग्नल दिला, ज्यांनी नंतर टेलिफोन लाईनवरील स्फोट सिग्नल पाठवला, ज्यामुळे बॉम्बचा स्फोट झाला. हमशारी स्फोटात प्राणघातक जखमी झाला आणि त्यातून वाचला. त्याच्या जिवंत राहण्यामुळे त्यानं त्याच्या गुप्तहेरांना त्यासोबत काय घडलंय सगळं सांगितलं. त्यानंतर काही आठवड्यांनंतर हमशारीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली ही हत्या त्याकाळी अत्यंत प्रगत मानली जायची. यानंतर 24 जानेवारी 1973च्या रात्री सायप्रसमधील फताहचे प्रतिनिधी जॉर्डनचे हुसेन अल बशीर यांनी निकोसियातील त्यांच्या ऑलिम्पिक हॉटेलच्या खोलीतील लाईट्स ऑफ केले. काही क्षणानंतर त्यांच्या पलंगाखाली ठेवलेल्या बॉम्बचा रिमोट पद्धतीने स्फोट झाला, ज्यामुळे ते ठार झाले आणि खोली उद्ध्वस्त झाली. इस्रायलनं त्यांना सायप्रसमधील ब्लॅक सप्टेंबरचा प्रमुख मानलं होतं. त्यानंतर 6 एप्रिल 1973 रोजी अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बेहरूतमधील कायद्याचे प्राध्यापक बासिल अल कुबेसी, ज्यांना इस्रायलचा ब्लॅक सप्टेंबरसाठी शस्त्र पुरवल्याचा तसंच इतर पॅलेस्टाईनी कटांमध्ये सहभागी असल्याचा संशय होता, यांना पॅरिसमध्ये जेवणावरून घरी परतत असताना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. मागील हत्येप्रमाणे त्यांना मोसादच्या 2 एजंट्सनी सुमारे 12 वेळा गोळ्या घातल्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या गोळ्या त्यांच्या हृदयाभोवती आणि डोक्यात काळजीपूर्वक एकत्र केल्या होत्या. त्यानंतर मोसादच्या यादीतील पुढचे 3 टार्गेट लेबनॉनमधील कडक पहारा असलेल्या घरांमध्ये राहत होते, जे पूर्वीच्या हत्या पद्धतींच्या आवाक्याबाहेर होते. त्यांना मारण्यासाठी ऑपरेशन स्प्रिंग ऑफ युथ सुरू करण्यात आलं. 9 एप्रिल 1973च्या रात्री सैरेत मत्कल, शायतेत तेरा आणि सैरेत झान हनीम हे कमांडो इस्रायली नौदलाच्या क्षेपणास्त्र बोटींमधून सोडलेल्या झोडियाक स्पीड बोट्समध्ये लेबनॉनच्या किनाऱ्यावरती उतरले. त्यानंतर कमांडोंना मोसाद एजंट भेटले. त्यांनी त्यांना आदल्या दिवशी भाड्यानं घेतलेल्या गाड्यांमधून त्यांना टार्गेटवरती नेलं आणि नंतर त्यांना काढण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर परत नेलं. कमांडो नागरिकांच्या वेशात होते आणि काही महिलांच्या वेशात होते. त्यानंतर त्यांनी बेहरूतमध्ये एका अपार्टमेंटवर छापा टाकला आणि मोहम्मद युसुफ अल नज्जर, कमाल अदबान आणि कमाल नासेर यांना ठार मारलं. या कारवाई दरम्यान 2 लेबनीज पोलीस अधिकारी, एक इटालियन नागरिक आणि नज्जरची पत्नी देखील ठार झाली. त्यासोबत एक इस्रायली कमांडो जखमी झाला. सैरेत झान हनीम यानं पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन
मुख्यालय असणाऱ्या 6 मजली इमारतीवर छापा टाकला. त्यावेळेस त्यांना जोरदार प्रतिकाराचा सामना करावा लागला. त्यातच त्यांचे 2 सैनिक गमावले, परंतु इमारत उद्ध्वस्त करण्यात त्यांना यश आलं. शाळेत 13 नौदल कमांडो आणि सैरेत जानहानी पॅराट्रुपर्सनी पीएलओ शस्त्र निर्मिती सुविधा आणि इंधन डंपवरही छापा टाकला. या हल्ल्यांदरम्यान सुमारे 12 ते 100 पीएलओ आणि पीएफएलपी सदस्य मारले. त्यानंतर लेबनॉन कारवाईनंतर लगेचच 3 हल्ले झाले. 11 एप्रिल रोजी सायप्रसमध्ये हुसेन अल बशीरची जागा घेणारा झैद मुचासी हा त्यांचा अथेन्स हॉटेलच्या खोलीत बॉम्बस्फोटात मारला गेला. त्यानंतर रोममध्ये त्यांच्या कारवर बॉम्बस्फोट झाला. तेव्हा ब्लॅक सप्टेंबरचे 2 अल्पवयीन सदस्य अब्देल हमीद शिबी आणि अब्देल हादी नाका हे जखमी झाले. त्यानंतर मोसादच्या एजंटनं फ्रान्समधील ब्लॅक सप्टेंबरचे ऑपरेशन संचालक मोहम्मद बौदिया यांचा पाठलाग सुरू केला, जो त्यांच्या वेशभूषेसाठी आणि स्त्रीतत्वासाठी ओळखला जायचा. 28 जून 1973 रोजी बौदियाची पॅरिसमध्ये त्यांच्या कारच्या सीट खाली ठेवलेल्या जड नट आणि बोल्टनं भरलेल्या प्रेशर ऍक्टिव्हेटेड बॉम्बनं हत्या केली. त्यानंतर 15 डिसेंबर 1979 रोजी सायप्रसमध्ये अली सलेम अहमद आणि इब्राहिम अब्दुल अजीज या 2 पॅलेस्टाईनींना ठार मारण्यात आलं. त्यात पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोन्ही पुरुषांना अगदी जवळून दाबलेल्या शस्त्रांनी गोळ्या घालण्यात आल्या. 17 जून 1982 ला इटलीमध्ये 2 वरिष्ठ पीएलओ सदस्य वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये मारले. पीएलओच्या रोम कार्यालयातील एक प्रमुख व्यक्ती नझीह मेयर यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तर रोममधील पीएलओ कार्यालयाचे उपसंचालक कमाल हुसेन मेयर यांना 7 तासांपेक्षा कमी वेळात घरी जात असताना त्यांच्या कारच्या मागील सीट खाली ठेवलेल्या एका शार्पनल बॉम्ब उडवून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पीएलओ अधिकारी मामूम मेरेश यांची अथेन्समध्ये त्यांच्या कारमध्ये मोसादच्या 2 कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवरून गोळ्या घालून हत्या केली. मोसादचं हे लागोपाठ हत्येसत्र सुरूच होतं. त्यात 10 जून 1986 रोजी पीएलओच्या डीएफएलपी गटाचे सरचिटणीस खालेद अहमद नजल यांची ग्रीसमधील अथेन्स येथील एका हॉटेलबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नजल यांच्या डोक्यात 4 गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर मोसाद अली हसन सलामेह याचा शोध घ्यायला लागला. हा अली हसन सलामेह ब्लॅक सप्टेंबरचा मुख्य सूत्रधार होता. म्युनिकच्या जवळजवळ 1 वर्षानंतर मोसादला वाटलं की त्यांना अखेर लिलेहॅमर या छोट्या नॉर्वेजियन शहरात सलामेह सापडलेला आहे. त्यांनी 21 जुलै 1973 साली मोसाद एजंट्सच्या एका पथकानं म्युनिक हल्ल्याशी संबंधित नसलेल्या आणि ब्लॅक सप्टेंबरमधील मोरक्कन वेटर अहमद बोचिकीची गोळ्या घालून हत्या केली. एका माहिती देणाऱ्यानं चुकून बोचिकीला सलामेह म्हणून ओळखलं. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी 2 महिलांसह 6 मोसाद एजंट्सना अटक केली. तर टीम लीडर मायकल हरारीसह इतर इस्रायलला परत पळून गेले. त्यात पकडल्यांपैकी 5 जणांना हत्येचा दोषी ठरवलं गेलं आणि तुरुंगात टाकण्यात आलं, परंतु त्यांना लगेच सोडण्यात आलं आणि 1975 मध्ये इस्रायलला पाठवून दिलं. त्यावरून विक्टर ऑस्ट्रोवस्कीनं दावा केला की सलामेहनं मोसादला त्याच्या ठाव ठिकाणाबद्दल खोटी माहिती देऊन त्याला गंडवून महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1974 मध्ये सलामेह 12 जानेवारी रोजी एका चर्चमध्ये पीएलओ नेत्यांना भेटणार असल्याची गुप्त माहिती मोसाद एजंट्सना मिळाली. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये गुप्त फौज तैनात केली आणि ठरलेल्या प्लॅननुसार बैठकीच्या वेळी 2 मारेकऱ्यांना चर्चमध्ये पाठवलं. तिथं त्यांना अरब दिसणारे 3 पुरुष भेटले. त्यापैकी एकानं शस्त्र शोधण्यासाठी हालचाल केली, पण त्यानंतर तिघांनाही ताबडतोब या एजंट्सनं गोळ्या घालून ठार मारलं. शेवटपर्यंत त्यांना अली सलामेह सापडला नाही. या घटनेमुळे मोसादची जगभर बदनामी झाली. त्यात अनेक एजंट्सना अटक झाली. त्यामुळे गोल्डा मायर यांना ही मोहीम थांबवावी लागली. मात्र मोसादनं हार मानली नव्हती. त्यांचा खरा शत्रू द रेड प्रिन्स म्हणून ओळखला जाणारा अली हसन सलामेह अजूनही जिवंत होता. 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोसादनं पुन्हा त्याला मारण्यासाठी जाळं विणलं. त्याच्या एका महिला एजंटनं एरिना या नावानं बेरूतमध्ये सलामेहच्या जवळीक साधली. ती फक्त त्याच्या दैनंदिन हालचाली टिपू लागली. नंतर 22 जानेवारी 1979 रोजी जेव्हा सलामेहची गाडी बेरूतच्या रस्त्यावरून जात होती, तेव्हा एका उभ्या असलेल्या कारमध्ये रिमोटनं स्फोट घडवून आणला. 100 किलो स्फोटकांनी भरलेल्या त्या कारनं सलामेहचा अंत केला. तिथंच म्युनिकच्या मुख्य सूत्रधाराचा खात्मा झाला. या सूत्रधाराला मारल्यानंतर मोसाद शांत झाला. रॅट ऑफ गॉड ही मोहीम सुमारे 20 वर्ष चालली. त्यात इस्रायलनं केवळ बंदुकीने नाही तर मानसिक युद्धानं पॅलेस्टाईनी नेतृत्वाला खिळखिळ केलं. त्यानंतर पॅलेस्टाईनी अतिरेक्यांना कळून चुकलं की ते जगात कुठेही लपले तरी इस्रायली डेथ स्क्वॉड त्यांच्यापर्यंत पोहोचणारच. या मोहिमेमुळे इस्रायलची प्रतिमा एक अशा देशाची बनली जो आपल्या नागरिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेतो. जर या मोहिमेत काही निष्पापांचा बळी गेला आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झालं तरी इस्रायलसाठी हा त्यांच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा लढा होता. आजही जेव्हा गुप्तचर संघटनांच्या इतिहासाचा विषय निघतो तेव्हा ऑपरेशन रॅट ऑफ गॉडचं नाव घेतलं जातं. ही मोहीम केवळ बदला नव्हती तर ती इस्रायलच्या त्या शौर्याची कहाणी होती, ज्यानं जगाला सांगितलं की जर तुम्ही आमच्यावरती चालून आला तर आम्ही तुम्हाला पाताळातूनही शोधून काढू. म्युनिकच्या त्या काळ रात्रीचा सूड मोसादनं अशा पद्धतीने घेतला की आजही ब्लॅक सप्टेंबरचं नाव घेताना दहशतवाद्यांच्या अंगावर काटा येतो. बाकी मंडळी, तुम्हाला ही रॅट ऑफ गॉडची मोहीम कशी वाटली? मोसादच्या अशा बऱ्याच ऑपरेशन्सवर माहिती जाणून घ्यायला आवडेल का?
हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.